मी तर तुमच्या आयुष्यात आता आले, पण आर्मीचं स्वप्न हे तर तुम्ही जन्मापासून बघताय. अजिंक्य फौजी हीच तुमची खरी ओळख आहे. मरण कुणाला चुकवता आलंय, पण ज्याच्या मरणाचा सोहळा होतोय असं भाग्य फक्त आणि फक्त फौजीलाच लाभतं. आता माझ्यासाठी पाऊल मागे टाकू नका फौजी. इक्याचं बलिदान हे आपल्यावर कर्ज आहे. आओ, मी विक्याच्या इकडे भाकरी घेऊन चालल्या, तुम्ही जेवून घेता का? कसलं जेवतीस? कशाखाली घासच उतराना. 21-22 वर्षाचं कवळं पोरग. वेळ सांगून येत नाही म्हणतात तीच खरंय. मागच्या वर्षी इथं बाहेरच्या खोलीतच आपण त्याचा वाढदिवस केला. आता काल परवा सगळं झाल्यासारखं वाटतंय. काय बाई, असं काही झालं ना की नको नको ती मनात येते. म्हणजे बघा की आता हे असं झालंय आणि 2 दिवसात अजिंक्य जाणार आहेत. सुमन, हा काय बोलतीस? आता मनात येतंय ती काय थांबू शकतोय आपण? मला काळजी वाटते, बाकी काय नाही. काय बाई, इक्याची आई फारच कसली बघा. हो, एकुलते एक पोरग होतं तिचं. म्हातारी पुराच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती. शेवटची भेट बी झाली नाही तिची. होय, आपल्या माणसाशिवाय जगण्याची कल्पना पण करवत नाही बघा मला. आता हे दुबईला गेल्यापासून एक एक दिवस खायला उठतो बघ मला. निदान लग्न झालं असतं त्याचं तर म्हातारीला आधार तर राहिला असता. हो, आपली शितली आहे की आईवानी सांभाळ म्हातारीला. या आधाराला माणसं जरी असली ना तरी एकटेपणे बाईलाच भोगावं लागते. शितलीच्या विचारानं रातभर डोळ्याला डोळ्या नाही लागला माझ्या. आता अजिंक्य गेल्यानंतर ती बी एकटीच पडणार की. अहो, असं का म्हणता येत आहे? आपण सगळे आहे की. होय, आपण काय आपल्या पुरीला वाऱ्यावर सोडणार आहे वय? अजिंक्य तिकडे गेल्यावर ही घर कायम तिच्या मागं उभं राहील. वय पर इतकं सोपं नाही ते. पुढचं पुढं आत्ताच त्याचा विचार करत बसण्यात काय अर्थ आहे? वैरीनं चिंती ती मन चिंती म्हणतात तीच खरंय. अक्का, तुम्ही? अक्का, भैया, आज तुम्ही होतात म्हणून सगळं नियोजन झालं. होय होय, अख्खा गाव दुखवट्यात आहे बघा. अहो नो, इट्स आवर ड्युटी. आणि शहीद विक्रम फौजीसाठी आपण एवढं करू शकतो. नाही केलं पाहिजे हो, पण भावना सांभाळून जबाबदारी घेणं हे किती मोठी गोष्ट आहे. काय गुरुजी? तेच म्हणत होतो मी. आप मुझे बताओ गुरुजी, भैयानी गावातल्या गल्ली बोळात विक्याचे बॅनर लावले. अंतिम यात्रेसाठी स्वतः भैयानी रथ सजवला. एवढी धावपळ करतय काय कोण? ए जमे, क्या भी क्या बोलताय रे? शहीद झालेला विक्रम फौजी भाऊ होता, माझा भाऊ. आणि त्यासाठी एवढं सगळं केलेलं गावभर करण्याची गरज आहे का? भैया, अहो सगळं बरोबर आहे तुमचं, पण केलंय ते केलंयच ना. हा, नाही जमे, बर केलं, पण त्याची पब्लिसिटी करणं हे काय मला बरोबर वाटत नाही, पटतही नाही. नाही भैया, पब्लिसिटी कसली? अहो तुम्ही केवढं कौतुकास्पद काम करे. अहो नाही गुरुजी, हे आपलं कर्तव्य आणि एवढंच भागतंय वय. विकेने आपल्या
आपल्यासाठी, गावासाठी, देशासाठी जीवाचं बलिदान दिलं. त्याच्यासाठी म्हणून आपण काहीतरी केलं पाहिजे. त्याची आठवण कायमस्वरूपी मनात राहील असं आपण काहीतरी केलं पाहिजे. वा भैया वा. अहो याला म्हणतात दूरदृष्टी, आणि यातूनच पुढच्या पिढीला प्रेरणा मिळणार आहे. आणि हे सगळं कोण करू शकतं माहितीये का? फक्त तुम्ही भैया साहेब. फक्त आपल्याच्याने काय होणार आहे का? हा, आपल्या बरोबर गाव पाहिजे सगळा, तर काहीतरी होईल. असलं काम केल्यावरती गावच काय, पंचकृषी धावून येईल, सगळा गाव पाठीशी उभा राहील. आता आपण विक्रमच्या आईसाठी काहीतरी केलं पाहिजे. गुरुजी, आय एम हिअर. आम्ही सगळं ठरवले. जसं आम्ही आमच्या आईची काळजी घेतो तसंच विक्रमच्या पण आईची काळजी घेऊ. असं मोठं मन पाहिजे. आता तुमच्यासारखे पोरं आहेत म्हणल्यावर आम्हाला काही घोरच नाही. पण आपण आता या घरासाठी जे काही करू ते सगळे मिळून करूया. तुम्ही म्हणताय त्याला 100% सहमत आहे मी, आणि तसंच होईल. बर, मग आता आम्ही निघू का? या, येतो. काळजी घ्या. भैया येतो. या. वा भैया वा. स्टार्टर तर चांगला मारलाय की तुम्ही. आता थांबायचं नाही. विक्या तर काही शहीद झालाच, त्याचं मार्केटिंग करायचं आणि गावातल्या लोकांच्या मनात घर करायचं. त्या अजय शीतलचं तोंड मात्र बघण्यासारखं झालं होतं. लई आर्मी 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 करत होते ना. फौजी ह्याव, फौजी त्याव, लाखात एक, 10 लाखात एक. ती काय म्हणायची ती? लाखात एक माझा फौजी. झालं का नाही लाखाचं 12,000. आता तिला कळ ग्राउंड रियालिटी काय असते. मावशी, एवढा एक घास खाऊन घे. मावशी, अगं असं कसं चालेल? अगं कालपासनं काय खाल्लं नाहीस तू. ताई थोडं खा की. हा हा, एक घास. कशाला खाऊ ग? कोणासाठी खाऊ? खाऊन तरी आणि जगून तरी आता माझा काय उपयोग आहे का ग? माझं सोन्यासारखं पोरग गेलं. आता जगून तरी काय करू मी? ताई, हा विकी असता तर असं तुम्हाला उपाशी राहू दिलं असतं का? कोणाच्या बी नशिबी येऊ नये असं माझ्या नशिबी आलं ग. या आईच्या डोळ्यांनी माझ्या पोराला स्तरणावर चढताना बघितलंय ग मी. मावशी, अगं असं रडत बसून कसं चालेल? अगं आपल्या एका देशासाठी गेलाय, शहीद झालाय तो. आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल असं काम करून गेलाय ऐक्या. होय ग, मला बी लय अभिमान आहे त्याचा. पण म्हणून काय माझं लेकरू परत येणार आहे का ग? त्याचं लगीन बघायचं राहिलं ग. विक्या, तुझं लगीन बघायचं होतं रे मला. नातवंडांना खेळवायचं होतं मला. आता एकटी कशी जगू रे मी? आता ना आईला पण बरोबर घेऊन जायचं होतं की रे विक्या. पाणी पी, पाणी पी. आता येऊ एकच घास खाऊन घे. मावशी, अगं
असं कायच खाल्लं नाहीस तर अंगात ताकद कशी राहणार? बर, बाकी कुणासाठी नाही तर आपल्या इक्यासाठी तरी खा. इक्यानं तुला असं उपाशी बसलेलं बघितलं तर त्याला आवडणार आहे का? हे घे. लय गुणाची आहे बघा तुमची लेक. पोटच्या पोरीवानी काळजी घेते बघा. नको बाई, त्याचं नाव घेतलं म्हणून खाल्लं ग मी. एवढा यो एकच घास. आता नको मला. अजिंक्य करत होतीस ना, आता काय होऊन बसलं? एवढ्यासाठीच तुझ्या ना अजिंक्यच्या लग्नाला मी विरोध करत होते. माझ्यावर अशी वेळ आलीच नसती, कारण अजिंक्यांचं माझ्यासोबत लग्न झालं असतं ना तर मी त्यांना आर्मीत जाऊच दिलं नसतं. होय, तर लय आधी अडवणारी. काय ग? लय फौजी करत होते, आता कशी तोंड पाडून बसल्यात. जरा हळू बोल. पप्पा, जीजी या जेवायला, ताट पण वाढले. समाधाने आजाला आवाज दे रे तेवढा. आजा, हे आजा. चल जेवायला. अरे नाही काय नाही, चल जेवून घे. चल ये. शीतल, तू बी बस की जेवायला. मामा मी शीतल, सगळ्यांनीच असं केलं तर कसं होणार ग? हा, बस. आजा, हे पोरा, अरे 2 घास खाऊन घे की. नको जीजी मला. अरे असं नको करू पोरा, अजून तुला सगळं करायचंय बघ. अंगात ताकद पाहिजे का नाही? आजा, अरे 2 घास खा रे पोरा. आज बघ ना, विक्रमची जागा रिकामीच. आपण आज 4 जण जेवायला बसलो. आज तो असता तो पंगतच बसली असती. आजा, आजा, ऐक तरी. शीतल, जा बाई. आजा कुठे गेला बघ. थांब शीतल, जेव्हा भावाचा दोस्तच गेलाय त्याच्या, दुःख इसरायला थोडा वेळ तर लागणारच आहे. तुम्ही सगळेजण जेवून घ्या, मी घालते त्यांना जेवाय. विके, लका चाललास तू?
मी मला इतक्याची लय आठवण येते. अरे गेला त्यो आणि असं रडलेलं त्याला आवडेल का सांग बरं. नाही रडायचं, शांत हो. आपण काल परवाच फोनवर बोललो होतो आणि हे असं फौजीचं आयुष्य असंच असतं रावल्या. खरं जीव तळ हातावर घेऊन फिरायला लागतं. आज्जा मला एक वचन दे. वचन दे नाहीतर दिलं म्हण. अरे पण कसलं वचन? तू आधी दे वचन. अरे पण काय ते तरी सांग. मी सांगितलं तर तू नाही म्हणणार माहित आहे मला. अरे रावल्या, तू तर लगा मला सोडून जाऊ नको. नको लगा जावार मी. रावल्या, तू भावनेच्या भरात बघ मी म्हणलं होतं का नाही तू नाही म्हणणार म्हणून. पण काय नाही, मी तुला नाही जाऊन देणार. ऐक, आपण बोलू मागणं. नाही मागणं बिगणं काय नाही. तू नाही जायचं म्हणजे नाही जायचं. अरे रावल्या, त्या एका गोष्टीसाठी आयुष्यभर झटत आलोय मी. माहित आहे आज्या मला. पण मी काय तुला कुणी बी जाऊन देणार नाही. सगळी नको म्हणणार. शीतल बी. नाही नाही, अरे शीतल असं काय नाही म्हणणार. अरे ती स्वतःच मला म्हणली काय बी झालं ना तरी पोस्टिंगला जायचं म्हणून. आज्या आज आणि उद्यात नाही फरक असतो. हे एका सेकंदात होत नव्हतं झालं. ए गप, तू बी ना मावशी सारखंच करायला लागलंय. गबस. आज्या अरे तुला वाटतंय खरं चित्तला जा म्हटली म्हणून. उद्या तिला सोडून जाताना उमरा ओलांडताना जर ती नाही म्हणली तर. नाही नाही, असं काय नाही होणार. असं झालं तर शीतलच म्हणली जाऊ नको तर काय करशील सांग की. काय करशील? थांबशील का जाशील? काल शीतल म्हणली की तुला जावंच लागल आणि आता रावल्या म्हणतोय की काल आणि आज मध्ये लय फरक असतो. खरंच शीतल मला असं काय म्हणाल का? आणि ती जाऊ नको म्हणली तर मी काय करू? जॉईन हो का नको?